नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण शिलाई कतरांचा वापर करून बघा सुंदर अशी छोटीशी पिशवी बनवणार आहोत। त्यासाठी बघा इथं मी छोटे छोटे चौकोन असतात ना आपले शिलाई कतरमधून ते कट करून घेतले आहेत। एक पातळसं बेडशीट होतं माझ्याकडं, ते पण त्याच साईजचं कट करून घेतलं आहे। याची लांबी आणि रुंदी आहे ती 12 इंच घेतलेली आहेत आपण। लांबीला पण 12 इंच आहे आणि रुंदीला पण 12 इंच आहे आणि 2 स्ट्रिप कट करून घेतले आहेत। रुंदीला बघा 3 इंचाचे आहेत। आता एक पार्ट आपल्याला घ्यायचा आहे बघा, जो आपण कतरन आणि बेडशीट जॉईंट केलेला आहेत ना तो घ्यायचा आहे। वरच्या साईडला बघा आपण डबल फोल्ड करायचा आहे या पद्धतीने बघा दाखवल्याप्रमाणे, आणि एक शिलाई मारून घ्यायची आहेत। आता या ठिकाणी बघा आपण स्ट्रिप जॉईंट करून घेऊ। साईडला 2.5 इंच अंतर सोडून दिलं आहे बघा मी, 2.5 ते 3 इंच अंतर आपण सोडून द्यायचं आहे आणि स्ट्रिप जॉईंट करून घ्यायचे आहे। दोन्ही पण साईडला सारखंच अंतर सोडायचं आणि मध्यभागी सेंटरला स्ट्रिप जॉईंट करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपण आता बघा दुसरा सुद्धा एक पार्ट तयार करून घेऊ। त्याला पण फोल्ड करून आणि स्ट्रिप जॉईंट करून घेऊ। बघा या ठिकाणी याला सुद्धा बस या पद्धतीने आपण जॉईंट करून घेऊ। तर आता जॉईंट करून घेते आणि तुम्हाला दाखवते। बघा आपले दोन्ही पण जॉईंट झाले आहेत। आता एकावरती एक अशा ठेवायचे आहेत बघा, आपल्याला या पद्धतीने ठेवायचे आहेत। आपल्याला तिन्ही पण साईडनी कडेने शिलाई मारून घ्यायची आहेत। बघा या ठिकाणी आपण एकदम हळूवार पण तुम्हाला व्हिडिओ दाखवला आहे। माप पुन्हा तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या। 12 इंच लांब आणि 12 इंच रुंद ही याच्यापासून आपण सुंदर अशी एक टिफिन बॅग बनवणार आहोत छोटीशी। नंतर तुम्ही लहान मोठं सामान आणण्यासाठी सुद्धा याचा वापर करू शकते। आता इथं थोडंसं साईडला बघा एक पार्ट कमी जास्त झालेला थोडंसं उरलेलं आहे, तर या ठिकाणी मी फोल्ड करून घेते म्हणजे आपले धागे दोरे आहेत ते निघणार नाही। एकदम मजबूत अशी आपली पिशवी तयार होते। आता इथे शिलाई मारून झाली आहे बघा, असं आपला हात टाकायचा आहे आणि याचा कोण आहे तो पकडायचा आहे बघा। असा फक्त आपल्याला 1 इंचावरतीच फक्त शिलाई मारून घ्यायची आहे। तुम्ही मोजून पण मारू शकता आणि अंदाजे पण मारू शकता। या पद्धतीने व्यवस्थित कोणा पकडायचा, जास्त मोठं कापड पकडायचं नाही, नंतर आपली पिशवी आहेत ना ती खालच्या साईडने एकदम चिवळसारखी होईल। त्याच्यामुळं इथं फक्त आपल्याला खाली बेस चांगला होण्यासाठी आणि शेप येण्यासाठी सुंदर असा बघा इथं सुद्धा आता आपण अशी एक शिलाई मारून घेऊ। इथं कट वगैरे करायची गरज नाही, कट केले का ते नुसते धागे दोरे निघतात, त्याच्यामुळे इथं कट नाही करायचं, हाय तसंच ठेवायचं, फक्त डबल शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित। या ठिकाणी बघा पिशवी मी सुईची करते, किती सुंदर अशी कलरफुल आपली बघा टिफिन बॅग तयार झाली आहेत, एकदम टाकाऊपासून टिकाऊ। तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। याचं तुम्हाला माप पण दाखवते, आता तयार किती झाले आहेत ते पण दाखवते बघ। या ठिकाणी याची उंची झाली आहे ती आपली 11.5 इंच आहेत, याची रुंदी आहे ती आपली झाली आहेत 9.5 ते 10 इंच आहे। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।